नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. FYGC ॲडमिशन या संदर्भातील हा व्हिडिओ आहे. 11वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशार्धामध्ये चूक झाल्यामुळं काही ठिकाणी प्रवेश नाकारला आहे, त्याबद्दल बोर्डाने एक पत्र दिलेलं आहे. त्या पत्राबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा. त्यानंतर रेड कलरमधील सबस्क्राईब शब्दावर क्लिक करा. त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा. त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल. चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे. 11वीच्या प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरल्यामुळे प्रवेश नाकारल्याबाबत व्हिडिओ नंबर PS कॉमर्स फेज 31001. आपले डिटेल अपडेट करायचे असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कॉल करण्यासाठीचा नंबर नाही, ओनली व्हॉट्सअप नंबर. विषय आहे आपला इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27. इयत्ता 11वीच्या प्रवेश अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरल्यामुळे प्रवेश नाकारल्याबाबत सन 2026-27 मधील इयत्ता 11वीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दिनांक 21/5/2026 पासून प्रवेश प्रक्रियेच्या नियमित फेरी 1 ची सुरुवात करण्यात आली आहे. या फेरीमध्ये दिनांक 29/5/2026 रोजी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की काही विद्यार्थ्यांनी नजरचुकीने प्रवेश अर्जातील माहिती भरताना केलेल्या चुकांमुळे त्यांना मिळालेले कनिष्ठ महाविद्यालये प्रवेश नाकारत आहे, असे निदर्शनास आलेले आहे. अशा प्रकारे चुकीची माहिती भरल्याने प्रवेश अमान्य केलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश फेरीतील दुसऱ्या प्रवेश फेरीमध्ये माहिती दुरुस्त करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की जे प्रवेश दिला नाही आहे किंवा काही प्रॉब्लेम आलेला आहे, तर आता दुसरी जी प्रवेश फेरी 6 तारखेपासून सुरू झालेली आहे त्यामध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती अपडेट करू शकता. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दुसऱ्या नियमित फेरीमध्ये अचूक प्रवेश अर्जातील माहिती भरण्याच्या सुविधेबाबत आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे. तेच तुम्हाला मी माहिती सांगत आहे की तुम्ही आता तुमचं मागच्या वेळेस काही चूक झाली असेल तर तुम्ही आजपासून 6, 7, 8, 9 या 4 दिवसांमध्ये तुम्ही हे अपडेट करू शकता आणि तुमची काय असेल दुरुस्ती करून घेऊ शकता. आणि त्यामुळं पुढे जी लिस्ट लागणार आहे सेकंड राऊंडची, तर त्यावेळेस तुम्हाला तुमच्या दिलेल्या कॉलेजमध्ये किंवा जिथे ज्या ठिकाणी ज्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता.